नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे ह्या रचनांचा 604वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे. मी हिला म्हणालो, अर्धा पाऊण तास तुझं ऐकल्यानंतर मला तुला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे. सांग बरं, तुला नक्की काय सांगायचं आहे किंवा नक्की काय विचारायचं आहे. मी हिला म्हणालो, अर्धा पाऊण तास तुझं ऐकल्यानंतर मला तुला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे. सांग बरं, तुला नक्की काय सांगायचं आहे किंवा नक्की काय विचारायचं आहे. दुसरी रचना आहे. सराव केला की माणूस परफेक्ट बनतो असं म्हणतात आणि जगात कुणीही परफेक्ट नाही असंही म्हणतात. मग सराव करीत राहणं बिनडोकपणाचं आहे हे का नाही म्हणत. सराव केला की माणूस परफेक्ट बनतो असं म्हणतात आणि जगात कुणीही परफेक्ट नाही असंही म्हणतात. मग सराव करीत राहणं बिनडोकपणाचं आहे हे का नाही म्हणत. तिसरी आहे. रसायनशास्त्र आणि स्वयंपाक यांच्यामध्ये बरंच साम्य असतं, फक्त एकच वेगळं असतं. रासायनिक प्रक्रियेचा परिणाम काय झाला हे आणखी कुठली तरी रासायनिक क्रिया करूनच समजतं, पण स्वयंपाकाचा परिणाम काय झाला हे तो पदार्थ चमच्यात घेऊन फुंकर मारून चव घेऊन लगेचच समजतं. रसायनशास्त्र आणि स्वयंपाक याच्यामध्ये बरंच साम्य असतं, फक्त एकच वेगळं असतं. रासायनिक प्रक्रियेचा परिणाम काय झाला हे आणखी काहीतरी रासायनिक क्रिया करूनच समजतं आणि स्वयंपाकाचा परिणाम काय झाला हे पदार्थ चमच्यात घेऊन फुंकर मारून चव घेऊन लगेचच समजतं. चौथी रचना आहे. श्री शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 135वा भाग. फक्त ग्रंथांचा अभ्यास करतो त्यात पारंगत असतो, ब्रह्माचा अनुभव बहुधा त्याला आलेलाच नसतो. फक्त ग्रंथांचा अभ्यास करतो त्यात पारंगत असतो, ब्रह्माचा अनुभव बहुधा त्याला आलेलाच नसतो. साऱ्या घटना व्यक्तींपासून मुक्त झालेला असतो, जन्म मृत्यूच्या फेऱ्यांमधून सुटलेला असतो. साऱ्या घटना व्यक्तींपासून मुक्त झालेला असतो, जन्म मृत्यूच्या फेऱ्यांपासून सुटलेला असतो. विचार आणि विवेकाने सर्व समजून घेतो, अशाच व्यक्तीला कोणी जीवनमुक्त म्हणतो. मी म्हणजे शरीर हे वाटत नसते, त्याच्या संबंधित काहीही वाटत नसते. मी म्हणजे शरीर हे वाटत नसते, त्याच्याशी संबंधित काहीही वाटत नसते. धनसंपत्ती समृद्धीशी जोडलेला नसतो, घरातल्यांशीही तो जोडलेला नसतो. धनसंपत्ती समृद्धीशी जोडलेला नसतो, घरातल्यांशीही तो जोडलेला नसतो. असा माणूस आत्म्याशीच जोडलेला असतो. असा माणूस आत्म्याशीच जोडलेला असतो.
अशाच व्यक्तीला कोणी जीवनमुक्त म्हणतो. असा माणूस आत्म्याशीच जोडलेला असतो. अशाच व्यक्तीला कोणी जीवनमुक्त म्हणतो. जीव आणिक आत्मा दोन्ही एकच समजत असतो. आत्मा अन परमात्मा ही एकच समजत असतो. जीव आणिक आत्मा दोन्ही एकच समजत असतो. आत्मा अन परमात्मा ही एकच समजत असतो. बुद्धी विवेक विचाराने तो या निर्णयाप्रत येतो. अशाच व्यक्तीला कोणी जीवनमुक्त म्हणतो. बुद्धी विवेक विचाराने तो या निर्णयाप्रत येतो. अशाच व्यक्तीला कोणी जीवनमुक्त म्हणतो.